नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपण पाहणार आहोत आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच ABHA कार्ड काढण्याची अधिकृत आणि सोपी प्रक्रिया. हे संपूर्ण विश्लेषण अधिकृत माहितीवर आधारित आहे, त्यामुळे तुम्हाला इथे अगदी अचूक आणि खात्रीशीर माहिती मिळेल. चला तर मग सुरू करूया. आता एक विचार करा, दवाखान्यात जाताना जुन्या फाईल्स आणि कागदपत्रांची ती भली मोठी पिशवी शोधत बसण्याचा अनुभव आपल्या सर्वांनाच कधी ना कधी आला असेल, बरोबर ना? मग प्रश्न असा पडतो की आपले हे सगळे वैद्यकीय रेकॉर्ड सुरक्षित आणि ऑनलाईन एका क्लिकवर कसे मिळवता येतील? कारण कागदी फाईलींचा ढिगारा सांभाळणं आता खूपच जुनं आणि त्रासदायक झालंय. सुदैवाने यावर आता एक उत्तम डिजिटल उपाय आहे आणि आज आपण नेमकी याच उपायावर चर्चा करणार आहोत. आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. 1. ABHA कार्ड म्हणजे नक्की काय? 2. त्याचे प्रमुख फायदे. 3. नोंदणीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी. 4. स्टेप बाय स्टेप नोंदणी प्रक्रिया. आणि शेवटी 5. कार्ड डाउनलोड आणि सुरक्षितेचे महत्त्वाचे नियम. तर पहिल्या मुद्द्याकडे वळूया. आभा कार्ड म्हणजे काय? हा एक प्रकारचा डिजिटल हेल्थ आयडी आहे. आभा म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट. आता सोप्या भाषेत सांगायचं तर हा भारत सरकारचा एक असा उपक्रम आहे जो नागरिकांना एक युनिक डिजिटल हेल्थ आयडी देतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सेवा 100% मोफत आहे. आरोग्य सेवेचं पूर्णपणे डिजिटलायझेशन करणं आणि आपले वैद्यकीय रेकॉर्ड ऑनलाईन एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. दुसरा भाग. ABHA प्रमुख फायदे काय आहेत? यामुळे आपली आरोग्य सेवा कशी सुलभ होते ते पाहूया. बघा, या एका कार्डमुळे पूर्ण सिस्टीम कशी वेगवान होते. रुग्णालयात गेल्यावर रांगेत उभं न राहता जलद नोंदणी करता येते. कॅशलेस सुविधांचा लाभ घेता येतो आणि आपली सगळी जुनी वैद्यकीय माहिती एकाच ठिकाणी मिळते. हे कार्ड म्हणजे एक परिपूर्ण उपाय आहे. आणि हो, भविष्यात येणाऱ्या विविध सरकारी आरोग्य योजनांचा थेट लाभ मिळवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, हे नक्की. आता तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा. नोंदणीसाठी आवश्यक गोष्टी कोणत्या? प्रक्रियेची पूर्वतयारी कशी करायची? ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे फक्त या 4 सोप्या गोष्टी असणं गरजेचं आहे. एक म्हणजे तुमचं मूळ आधार कार्ड, दुसरं इंटरनेट चालणारा मोबाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर. हे अत्यंत आवश्यक आहे कारण प्रक्रियेदरम्यान सुरक्षितेसाठी जो OTP म्हणजेच वन टाइम पासवर्ड येतो तो याच नंबरवर येणार आहे. त्यामुळे तो नंबर चालू स्थितीत असणं अगदी मस्ट आहे. आणि इथे दिसणारा हा 12 आकडा हा खूप महत्त्वाचा आहे. का? कारण या संपूर्ण प्रक्रियेचा पायाच आपला 12 अंकी आधार क्रमांक आहे. ह्याच क्रमांकाच्या आधारावर तुमची अधिकृत डिजिटल ओळख तयार केली जाते. आता वळूया प्रत्यक्ष प्रक्रियेकडे. टप्प्याटप्प्याने नोंदणी कशी करायची आणि ऑनलाईन कार्ड कसं तयार करायचं ते पाहू. सुरुवातीचे हे 4 टप्पे अगदी सोपे आहेत. सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ABHA अधिकृत वेबसाईट उघडा. होम पेजवर गेल्यावर तुम्हाला क्रिएट ABHA नंबर हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. मग क्रिएट युझिंग आधार हा पर्याय निवडा आणि पुढच्या पानावर तुमचा 12 अंकी आधार नंबर न चुकता टाईप करा. पुढचे 4 टप्पे तुमची ओळख प्रमाणित करण्यासाठी आहेत. आधार नंबर टाकल्यावर तुमच्या लिंक केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल. तो टाकून पडताळणी करणं सर्वात महत्त्वाचं आहे. हे झाल्यावर सिस्टीम तुमचं नाव, जन्मतारीख अशी माहिती दाखवेल. ती बरोबर असल्याची खात्री करा. त्यानंतर तुम्हाला स्वतःचा एक ABHA ॲड्रेस तयार करायचा आहे आणि बस, प्रक्रिया पूर्ण होताच तुमचं कार्ड जनरेट होईल. आता तुमच्या मनात येईल की हा ABHA ॲड्रेस नक्की काय भानगड आहे? तर जसा आपला ईमेल ID असतो ना, अगदी तसाच हा एक सोपा आणि लक्षात राहील असा तुमचा डिजिटल पत्ता आहे. उदाहरणार्थ rahul123@8माडे किंवा स्वतःच्या नावानुसार तुम्ही कोणताही योग्य पत्ता तयार करू शकता, ज्याद्वारे तुमचे सगळे आरोग्य रेकॉर्ड जोडले जातील. ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक 14 अंकी आकडा मिळतो. हा युनिक 14 अंकी आभा नंबर तुमच्या डिजिटल हेल्थ कार्डवर ठळकपणे छापलेला असतो आणि हाच नंबर कायमस्वरूपी तुमची आरोग्य क्षेत्रातील ओळख असणार आहे. आपण आता शेवटच्या भागाकडे आलो आहोत. कार्ड डाउनलोड कसं करायचं आणि आपली डिजिटल ओळख सुरक्षित ठेवण्याचे नियम काय आहेत ते बघूया. हे कार्ड डाउनलोड करणं म्हणजे फक्त 3 टप्प्यांचं काम आहे. अधिकृत पोर्टलवर जाऊन लॉग इनवर क्लिक करा. तिथे तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ABHA नंबर टाका. पुन्हा एकदा OTPद्वारे पडताळणी होईल आणि यशस्वी लॉग इन झाल्यावर डॅशबोर्डवर डाउनलोड ABHA कार्ड हा पर्याय दिसेल.
त्यावर क्लिक करून हे कार्ड PDF स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये अगदी सहज सेव्ह करता येतं. आणि या स्लाइडवर लक्ष द्या. शासनाने नागरिकांना हे कार्ड काढण्यासाठी खूप लवचिकता दिली आहे. आपण आत्ता पाहिली तशी वेब पोर्टलची पद्धत तर आहेच, पण जर तुम्हाला ॲप वापरणं अधिक सोयीचं वाटत असेल तर Google Play Storeवर उपलब्ध असलेलं अधिकृत आयुष्मान ॲप किंवा ABDM ॲप वापरूनही तुम्ही हे कार्ड अत्यंत सहजपणे तयार करू शकता. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सुरक्षितता. तुमचा OTP कधीही कोणाशीही शेअर करू नका. फसवणूक टाळण्यासाठी फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाईट आणि ॲप्सचाच वापर करा. मगाशी सांगितल्याप्रमाणे आधारशी जोडलेला मोबाईल आवश्यक आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, हे कार्ड काढण्यासाठी एकही रुपया लागत नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. या सगळ्या सविस्तर माहितीवरून एक गोष्ट मात्र अगदी स्पष्ट होते की आपल्या आरोग्य क्षेत्रात आता खूप मोठे आणि सकारात्मक बदल घडत आहेत. म्हणूनच जाता जाता या एका महत्त्वाच्या प्रश्नाचा नक्की विचार करा. डिजिटल आरोग्य नोंदींचा हा नवीन टप्पा पाहता हे 14 अंकी ABA कार्ड भविष्यात भारतातील संपूर्ण वैद्यकीय सेवेचं स्वरूप कसं बदलून टाकेल? कागदपत्रांशिवाय चालणारी वैद्यकीय व्यवस्था आता खरोखरच फार दूर नाहीये. या डिजिटल क्रांतीचे परिणाम नक्कीच मोठे असणार आहेत. या विश्लेषणात आज आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.